राम मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. आपण ऊसामध्ये आंतरपीक तीळ घेतलं होतं, त्याचे किती वाईट दुष्परिणाम झाले. तीळ होईल मित्रांनो, मात्र ऊसाने मार खाल्ला. त्याऐवजी जर आपण ऊसाकडे लक्ष दिलं असलं आणि ऊसातच उत्पन्न 10 टन आणि 5 टनाने वाढवलं असलं तर तिळापेक्षा केव्हाही आपल्याला पुरलं असतं मित्रांनो. म्हणून म्हणतो, आमच्याच्याने चूक झाली, तुम्ही करू नका. ऊसाला फुटवे होत नाहीत मित्रांनो आंतरपिकामुळे, याची काळजी घ्या. कोणतं आंतरपीक घ्यायचंच असेल तुम्हाला तर ऊसावर भरपूर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्या आणि ऊसाला वारासुद्धा लागेल याची काळजी घ्या. आणि ज्यावेळेस त्या पिकाची कापणी करण्यात येते की नाही, त्यावेळेस आपल्याला ऊसाचं पाणी तोडायला लागते, तर तिथंच आपला ऊस 30 ते 40% मार खातो मित्रांनो. तशी गोष्ट झाली नाही पाहिजे, या गोष्टीची काळजी घ्यायची आणि तशा प्रकारचं आंतरपीक घ्यायचं, जेणेकरून पाणी देऊनसुद्धा आपण ते कापून घेऊ शकलं पाहिजे, असं पीक घ्यायचं मित्रांनो. नाहीतर आंतरपीक घेण्याऐवजी ऊसावरच जास्त लक्ष द्यायचं आणि ऊसाचं 10-15 टनाने उत्पन्न वाढवायचं. हे बघू शकता किती डॅमेज ऊस झाला. याच्या बरोबरीला जे ऊस लावलेला आहे आम्ही, ते डोसक्या इतकाला झालेला आहे मित्रांनो, आणि याची काहीही प्रगती झालेली नाही. लाईक, सबस्क्राईब, धन्यवाद.